उन्मेषदादा पाटील, आमदार उदयसिंग राजपूत, संपर्क प्रमुख संजय सावंत, शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगीताई पाटील, ललिताताई पाटील, अस्मिताताई पाटील आणि सर्व उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी आणि या सभागृहात जमलेले सर्व शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांनो, खानदेशातलं वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे. लोकसभा निघून गेली, विधानसभा आपली आहे. आज चाळीसगावात जेव्हा आलो तेव्हा उन्मेष दादांना आमच्या सगळं चाळीसगाव भगवं करून टाकलं होतं. चाळीसगावकडे आमचं फार विशेष लक्ष नव्हतं, पण उन्मेष, करण पवार हे सगळे आपल्याला नवीन सहकारी मिळाले आणि त्यांनी या चाळीसगावमध्ये एक नवं वातावरण निर्माण केलं. आणि मला आश्चर्य वाटतंय की ज्याचं सारं आयुष्य भारतीय जनता पक्षात गेलं ते इतक्या लवकर शिवसैनिक कसे काय झाले आणि इतका कडवट शिवसैनिक झाला की त्याने इतका अभ्यास केला शिवसेनेचा, शिवसेनेची बांधणी, शिवसेनेचा विचार, शिवसेनेच्या भूमिका. आपल्या उद्धवजींच्या वाढदिवसाला आपण किती शाखा काढल्या? 64 शाखांची स्थापना केली. मुंबईमध्ये शिवसेना 55 वर्षानंतर सुद्धा टिकून आहे. नरेंद्र मोदी, अमित शहाला सुद्धा जमलं नाही ही शिवसेना संपवणं मुंबईतली. त्याचं मुख्य कारण म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या शिवसेनेच्या शाखा स्थापन केल्या त्या काळात प्रत्येक वॉर्डात शिवसेनेची शाखा, आणि ती शाखा म्हणजे एक प्रकारचं जनता न्यायालय. लोकांना न्याय मिळत नाही, लोकांना पोलीस स्टेशन असेल, न्यायालय असेल, सरकार असेल, असे लोक शिवसेनेच्या शाखेत आजही येतात, आजही शिवसेनेच्या शाखेत येतात. आणि शिवसेनेच्या शाखा ज्या आहेत त्या RSSच्या शाखांसारख्या नाहीत. सकाळी झेंडा फडकवला, थोडी काठी लाठी हलवली, निघून गेले नाही. दिवसभर शिवसेनेच्या शाखातून सामाजिक कार्य सुरू असते आणि आमच्याकडे सर्व प्रकारची कामं करून मिळतात. सर्व म्हणजे सर्व प्रकारची. कारण पूर्वी आमच्या शाखांच्या तर टेबलाखाली तलवारी असायच्या, आता वेगळं असतं काहीतरी. सर्व काम, अन्याय झाला की उठायचं, परवा करायची नाही काय होईल. आमच्यासारखांचा एक पाय कायम तुरुंगात असायचा, कधी पोलीस येतील आणि घेऊन जातील. पण या सगळ्यातून मराठी माणसाचं मन, मुंबईतल्या, महाराष्ट्राच्या राजधानीच्या मराठी माणसाचं मन इतकं भक्कम झालं. नरेंद्र मोदींची जी छाती आहे 56 इंचाची ती आता झाली प्रधानमंत्री झाल्यावर, पण आमची 55 वर्षापूर्वीपासून आमची छाती 56 इंचाची. मोदींची आता झाली प्रधानमंत्री झाला, 56 इंच सीना आहे. लेकिन बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक मराठी माणसाला 56 इंचाची छाती
ही 55 वर्षापूर्वीच बनवून दिलेली आहे. राहुल गांधीने एकदा मला विचारलं होतं, हे इतके तुमच्यावर संकट येतात, तुम्ही इतना संघर्ष करता, आप इतना संघर्ष करते हो, फिर भी शिवसेना मजबूती से खड़ी है, आपके कार्यकर्ता हटते नहीं, ये कैसा? मुझे एका वाक्यात सांगतो, राहुलजी, आमचा स्वभाव असा आहे शिवसैनिकांचा, फटे लेकिन हटे नाही. आम्ही हटणार नाही. मगाशी कोणीतरी उल्लेख केला की मला अटक केली. ते अटका का आपल्याला नवीन आहे शिवसैनिकांना, पण ईडीची अटक होती. माझ्याकडे आले अटक करायला. मी म्हटलं संध्याकाळी अटक करू नका, आताच करा. तुम्हाला काय वाटतं मी घाबरीन? मी गुडघे टेकेन? मी पक्ष बदलीन? मी मोदी मोदी करीन? अजिबात नाही करणार म्हटलं. मी सरळ म्हटलं मर जाऊंगा लेकिन आपके सामने नहीं झुकूंगा. हा जो बाणा आहे, मराठी बाणा म्हणतात त्याला, जो बाळासाहेबांनी आम्हाला दिला, आपल्याला दिला, महाराष्ट्राला, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हा जर मराठी बाणा, मराठी अस्मिता ही जर कोणी महाराष्ट्राला दिली असेल तर ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. काय बाळासाहेब ठाकरेंना का वेळ जात नव्हता म्हणून शिवसेना काढली की मला आता वेळ जात नाहीये, आता मी शिवसेना काढतो? तसं नाहीये. हे 40 गावातले बरेच शिवसैनिक नवीन आहेत. आता मी पाहिलं 55 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजधानीतली परिस्थिती अशी होती की मुंबईच्या आपण मालक असून सुद्धा आपली अवस्था ही भिकाऱ्यासारखी. मराठी माणसाला कोणी घाटे बोलायचं, कोणी हमाल बोलायचं, कोणी पाटीवाला बोलायचं, ही आपली अवस्था होती. अशा वेळेला मराठी माणसामध्ये चीड निर्माण करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरेंनी केलं. बाळासाहेब ठाकरे तेव्हा फार व्यवस्थित होते, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार होते, उत्तम खाऊन पिऊन सुखी होते, अधिक सुखात त्यांना राहता आलं असतं. पण त्यांनी मराठी माणसाला या अन्यायाच्या चिखलातून बाहेर काढण्यासाठी ही शिवसेना स्थापन केली आणि ही शिवसेना आज 55 वर्षानंतर सुद्धा उभी आहे, टिकून आहे. एकनाथ शिंदेला वाटलं असेल मी शिवसेना पळवली, तो शिवसेना पळवू शकत नाही. शिवसेना जशी आहे तशीच जागेवर आहे, ती तशीच राहील. एकनाथ शिंदे संपतील, उद्याच्या निवडणुकीनंतर तुम्हाला एकनाथ शिंदे दिसणार नाही. ज्यांनी ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणं आहे. शिवसेनेची गद्दारी करणं म्हणजे मराठी माणसाशी गद्दारी करणं आहे. इतकं पवित्र काम बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या निमित्तानं करून ठेवलं. त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली त्यांचं काय भविष्यात फार चांगलं झालं नाही. हे मी आपल्याला यासाठी सांगतो की मगाशी आपल्या उमेश दादाने शिवसेनेचा काही इतिहास सांगितला. अनेकांनी प्रवेश केला, त्याच्यामध्ये चांगदेव राठोड होते, मागे बसले आहेत ते. त्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कसे खोटे गुन्हे दाखल केले ही मला त्यांनी माहिती दिली. भारतीय जनता पक्षाचा जन्मच मुळे खोटेपणातून झाला. उमेश दादा वाईट वोटिंग घेऊ नका, कधी काळी तुम्ही त्यांचं. मी माझ्या आयुष्यामध्ये जरी भारतीय जनता पक्षाबरोबर युती असली आमची, तरी मी कधीही भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावर गेलो नाही. त्यांची नस ओळखणारा मी एकमेव माणूस होतो. म्हणूनच भारतीय जनता पक्षाचे लोक मला घाल शिव्या घालत असतात की ह्याच्यामुळे असं झालं, त्यांच्यामुळे तसं झालं. पण आम्ही भारतीय जनता पक्षापासून दूर गेलो हे महाराष्ट्रावर सगळ्यात मोठे उपकार आहेत.
आता महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. आता मराठी माणसाला, आपल्या मराठी शेतकऱ्यांना, महाराष्ट्राला चांगले दिवस येतील. आता आपण काय करायचं ठरवलंय, विधानसभेला त्याचा विचार केला पाहिजे. 40 गावात शिरल्यावरती प्रचंड गर्दी मला दिसली. मग उद्धव ठाकरे साहेबांचा फोन आला गाडीमध्ये. मग उमेश दादाही बोलले त्यांच्याशी आणि उमेश दादांनी त्यांना शब्द दिलाय, साहेब 40 गावातून आमदार निवडून येणार शिवसेनेचा. आता आता आमचे महाविकास आघाडीचे सहकारी विचारतील, तुम्ही असं कसं काय सांगता. मी म्हटलं इकडे महाविकास आघाडीचाच आमदार निवडून येणार आहे असं मी सांगतोय. आमच्यामध्ये अजिबात भांडणं नाही, तुमचं आमचं नाही. जो जिंकेल त्याची जागा. आज तरी मला उन्मेष दादा जिंकताना दिसतोय. त्यांच्या ऑफिसकडून निघालो, समोर बँड वाजत होता. हे म्हटलं आमच्या 40 गावचा बँड फार प्रसिद्ध आहे आणि खरोखर सुंदर बँडवर गाणी चालली होती. मी म्हणालो आम्हीही रोज बँड वाजवतो लोकांचा, आमचा बँड वेगळा आहे मुंबईचा. आम्ही असा बँड वाजवतो की समोरचा उठत नाही परत. हा बँड जरा आपल्याला लागेल. जेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे आमदार मोठ्या संख्येने निवडून येतील पुन्हा एकदा आणि या राज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे साहेबांकडे येईल, तेव्हा हा 40 गावचा बँड उन्मेष दादा तुम्हाला मुंबईत आणून आपल्याला विजय साजरा करावा. शिवसेनेच्या विजय रथाचं स्वागत या 40 गावच्या बँडने आपल्याला करायचं. मला 40 गावमध्ये आल्यापासून उत्साह निर्माण झालेला आहे. कारण मी अशी अपेक्षा केली नव्हती की 40 गावला सुद्धा एवढं भगवं वातावरण होईल भविष्यात, इतके झेंडे लागतील आपले आणि शिवसेनेचा जय जयकार होईल. पण शेवटी चांगले कार्यकर्ते व्यासपीठावर आले, सहकारी म्हणून लाभले की पक्षाचा विचार आणि पक्षाची भूमिका ही लोकांपर्यंत जाते. बाळासाहेब ठाकरेंनी, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आणि आम्ही त्यांचे सहकारी म्हणून सातत्याने भूमिका घेतली. सत्ता येते सत्ता जाते, सत्तेसाठी आम्ही जन्माला आलेलो नाही. आणि बाळासाहेब ठाकरेंचा आमच्या जीवनावरती एवढा प्रभाव, त्यांनी आम्हाला वारंवार सांगितलं की सत्ता आपल्यासाठी जन्माला येते, आपण सत्तेसाठी जन्माला येत नाही. ही शिवसेना. वी आर नॉट बॉर्न फॉर पॉवर असे ते म्हणायचे, बट पॉवर बॉर्न फॉर अस. हे बाळासाहेब ठाकरे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी कधी कोणतेही सत्तेचं पद स्वीकारलं नाही, पण सर्व सत्ता देशाची त्यांच्या पायाशी लोळण घेत होती, ही शिवसेनेची ताकद आम्ही स्वतः पाहिली. आज या राज्याचं चित्र असं आहे की सर्वत्र अराजक माजलेलं आहे. या राज्यात कोण सुखी आहे? 2.5 वर्ष या राज्याला मुख्यमंत्री आहे, तो मुख्यमंत्री नसून मुख्यमंत्री आहे. इतका मख्ख माणूस बुद्धीनं विचारानं या राज्याच्या सर्वोच्च पदावर कधी बसलेला आम्ही पाहिला नाही. आमच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही अनेक मुख्यमंत्री पाहिले, सर्व पक्षाचे मुख्यमंत्री पाहिले, काँग्रेसचे पाहिले, शिवसेनेचे पाहिले,
पण ज्या पद्धतीने आज राज्यामध्ये राज्य चालवलं जात आहे, जणू गुजरातचे 2 व्यापारी दिल्लीमध्ये बसलेले आहेत आणि ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडून त्यांना हवा असलेला व्यापार करून घेत आहेत आणि महाराष्ट्राची लूट करतायत। या स्पष्ट दिसतं महाराष्ट्राला लुटण्याचं काम चालू आहे। कधी काळी हा महाराष्ट्र प्रगतीपथावर होता। या राज्यातला शेतकरी, या राज्यातला दलित, शोषित, या राज्यातला 18 पगड जाती, सर्व धर्माचे लोक या राज्यामध्ये आनंदाने राहत होते। आज भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांचे जे नवीन जे लोक आहेत त्यांचा कार्यक्रम एकच आहे, रोज हिंदू मुसलमान यांचा द्वेष निर्माण करायचा, शक्यतो दंगली भडकवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या माध्यमातून निवडणुका लढायच्या। लोकसभेमध्ये हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाला नाही आणि म्हणून नरेंद्र मोदीच्या 400 पारचा जो नारा होता त्याला ब्रेक लावण्याचं काम या महाराष्ट्र राज्यानं केलेलं आहे। या महाराष्ट्र राज्यानं नरेंद्र मोदींचं बहुमत घालवलेलं आहे आणि म्हणून देशामध्ये महाराष्ट्राची मान आज ताठ आहे। उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही 2 राज्य नसती तर नरेंद्र मोदींचं 5वी बहुमत त्यांना मिळालं असतं आणि त्यांनी महाराष्ट्राच्या आपल्या अस्मितेवर, देशाच्या संविधानावर बुलडोझर फिरवला असता। अशा प्रकारची भूमिका ते घेत होते, पण महाराष्ट्राने एक उत्तमरित्याने निर्णय दिला। महाराष्ट्रामधल्या आपल्या 5 जागा या सत्ताधाऱ्याने चोरल्या। आमच्या मुंबईमधली एक जागा आम्ही 40 मताने हारलो। आम्ही अजिबात हारलो नाही, आमचा उमेदवाराला विजय घोषित केला अमोल कीर्तिकरला। त्यानंतर दिल्लीतून एक फोन येतो आणि त्यानंतर तो जो अधिकारी आहे तो निर्णय फिरवतो आणि जे पोस्टाची मतं नाकारलेली होती, बाद केली होती, ती मतं मोजली जातात आणि त्या बाद केलेल्या मतांच्या आधारे लोकसभेचा एक उमेदवार जो हरलाय त्याला विजय घोषित केलं जातं। अशा प्रकारचा निर्णय जर हे सरकार घेत असेल तर या देशात लोकशाही राहिली कुठे? महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे 5 निर्णय फिरवलेले आहेत आणि देशामध्ये किमान 40 ते 45 ठिकाणी अशा प्रकारचा निकाल लावण्यात आलेला आहे। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष हा 160 आणि 170 जागावरच फारसं जिंकला असता आणि बाकीच्या त्यांना ज्या वरच्या जागा मिळालेल्या आहेत या अशा चोऱ्या आणि लांड्या लवाडा करून मिळालेल्या आहेत। हे अशा प्रकारचं काम फक्त गुजरातच्या ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारीच करू शकतात, जे ब्रिटिश करत होते ते यांनी केले। या सगळ्याचा बदला आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत घ्यायचा आणि मला खात्री आहे चाळीसगावच्या जनतेचं म्हणाल तर ज्या प्रकारचं वातावरण मी पाहिलं तिथून शिवसेनेची सुरुवात फार चांगली होईल। मी आशावादी आहे की ही जागा शिवसेनेला मिळेल आणि शिवसेना ही जागा लढवेल। देवाणघेवाण राजकारणामध्ये होत असते, तशी देवाणघेवाण आपण करू आणि 100% आपण प्रयत्न करू की उन्मेष दादा विधानसभेत आपल्याला गेलेला दिसेल। मला जेव्हा खात्री असते, मला जेव्हा आत्मविश्वास असतो उन्मेष, तो लक्षात घ्या त्याच्या आड कोणी येत नाही आणि मला पूर्ण खात्री आहे। अनेक प्रश्न आहेत या राज्यामध्ये। काल बदलापूरला काय झालं आपण पाहिलं। 2 कोवळ्या मुलींच्या बाबतीमध्ये जे नराधमी कृत्य काळ या राज्यामध्ये घडलं, बदलापूरमध्ये घडलं, ते अख्ख्या देशाने पाहिलं आणि महाराष्ट्रामध्ये काय घडतंय असा प्रश्न अनेकांना पडला। हा प्रश्न देशाला पडला, पण हा प्रश्न या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पडला नाही, हा प्रश्न देवेंद्र फडणवीसना पडला नाही, हा प्रश्न अजित पवारांना पडला नाही। त्यांना एवढाच प्रश्न पडला, हे विरोधकांचं काम आहे, हे विरोधकांचं काम आहे। एक 4 वर्षाच्या मुलीची आई जी गरोदर आहे, तिच्या मुलीवर अत्याचार झाला आहे, ती पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न करते आणि 10 तास तिला बसवून ठेवलं जातं। हे काय विरोधकांचं काम आहे? सरकार कोणाचं आहे?
गृह खातं कोणाचं आहे? या देवेंद्र फडणवीसचं आहे. पण ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री झाले त्या दिवसापासून हे राज्य रसातळाला गेलेलं आहे. या राज्यामधली अवस्था कशी आहे? पेशवाईच्या शेवटच्या काळामध्ये महाराष्ट्राची आणि पुण्याची जी अवस्था होती त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आज महाराष्ट्राची आहे. पेशव्यांच्या शेवटच्या काळामध्ये जी लुटमार, जो व्यभिचार चालला होता राज्यामध्ये, त्या पद्धतीचं राजकारण देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक या राज्यामध्ये करत आहेत. फडणवीस पेशव्यांच्या काळामध्ये घाशीराम कोतवाल होता. हा घाशीराम कोतवाल अख्ख्या राज्यात लूट करायचा आणि संध्याकाळी सगळा माल त्यांच्या बॉसला नेऊन द्यायचा. आज या फडणवीसांनी, एकनाथ शिंदेनी, अजित पवारांनी असे अनेक घाशीराम कोतवाल महाराष्ट्रात नेमलेले आहेत. ते दिवसभर लूट करतात आणि लुटीचा माल आपल्या बॉसला नेऊन मंत्रालयात पोहोचवतात. हे राज्य अशा प्रकारे चाललं असेल तर महाराष्ट्र राहणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला या महाराष्ट्राची प्रतिष्ठा, या महाराष्ट्राची शान, या महाराष्ट्राची अस्मिता यासाठी काम करणं गरजेचं आहे. मी अनेकदा सांगतो, हा महिला वर्ग, ही महिला आघाडी आमची मोठ्या प्रमाणात काम करते. काल महिला रस्त्यावर उतरल्या बदलापुरामध्ये आणि ज्या ठिकाणी उतरल्या तो एक श्रीकांत शिंदे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मतदारसंघ आहे. पण हिंमत झाली नाही त्या खासदार पुत्राची की बदलापूरला जावं आणि लोकांसमोर यावं. कारण हे पैशातून निवडून आलेले लोक आहेत, यांना लोकांचं पाठिंबा नव्हता. त्याच्यामुळे हे महिलांसमोर, लोकांसमोर जाऊ शकले नाहीत. आणि काल शेवटी बदलापूरमध्ये जे झालं ते अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. काय लाडकी बहीण, हो, जळगावला सुद्धा असा एक प्रकार झाला आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट काढणार होते त्या मुलीसाठी, हो, त्याला हाकलून दिलं. जळगावचा जो दलाल गेला होता घाशीराम कोतवाल, काय त्याला काल बदलापूरच्या महिलांनी हाकलून दिला. आपण पाहिलं ना का टीव्हीला? हात जोडत होता. तेव्हा अनेक योजना आणतायत. सरकारी तिजोरीत पैसा नाही, खडखडाट सगळ्या योजना बंद केलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या. आणि फक्त पुढले 3 महिने लाडकी बहीण योजना म्हणजे 1500 रुपयाचा हिशोब द्यायचा आहे. मी महिलांना सांगतो, हे 1500 रुपये घ्यायचे. डिसेंबरमध्ये आपलं सरकार येत आहे. या 1500चे 3000 करण्याची जबाबदारी आलेल्या सरकारची आहे. आमदारांना 50-50 कोटीचा किंमत आहे, खासदारांना 100-100 कोटी आणि लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये. म्हणजे नरेंद्र मोदी म्हणाला होता 15 लाख रुपये देईन प्रत्येकाच्या खात्यात. 15 लाखाचे 1500 झाले. 15 लाख न देणार होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख सबके खाते में आ जाएंगे. अब आ रहे 1500 रुपये. कुठे 15 लाख, कुठे 1500. हे असं फसवी आणि खोटारडेपणा करणारं सरकार आहे. हे सरकार आपल्याला बदलावं लागेल आणि बदलण्यासाठी एक आमदार शिवसेनेचा, महाविकास आघाडीचा म्हणून निवडून आणावा लागेल. चाळीसगावच्या जनतेने जबाबदारी घ्यावी, आपलं कर्तव्य पार पाडावं. आणि हे कर्तव्य पार पाडत असताना तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, हे महाराष्ट्र राज्य आणि या राज्याची प्रतिष्ठा टिकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. आज दिल्लीमध्ये मी बघतो, दिल्लीच्या राजधानीत सुद्धा काय चित्र दिसत आहे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार कुठे नाही. अयोध्येमध्ये रामाचं मंदिर बांधलंय, त्यात भ्रष्टाचार. आम्ही इतक्या वेळा राम मंदिरात जाऊन आलो. अगदी जुनं राम मंदिर, तंबूतला राम, आधीचा राम सगळं पाहिलंय. पण आज त्या महालात जाऊन सुद्धा राम सुखी नाही. यांच्या राज्यामध्ये रामाच्या डोक्यावर छत्री धरून पुजारी उभा असतो. पाऊस पडतोय, पाऊस गळतोय, कोट्यवधी रुपये खर्च केले. आमची संसद, भारताची संसद 20,000 कोटी रुपये खर्च केले. पहिल्या पावसामध्ये राज्यसभा, लोकसभा धो 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 गळायला लागली आणि अक्षरशः तळ झालं. हा पैसा गेला कुठे?
हा कोणत्या घाशीराम कोतवालांच्या खिशात पैसा गेला आणि घाशीराम कोतवालाकडून कोणाकडे पैसा गेला? प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे. मी वाराणसीला मध्यंतरी गेलो, वाराणसी, बनारस. अब वो काशी बाबा विश्वनाथ की नहीं रही, लोग बोलते हैं मोदी की काशी. अरे मोदी की काशी म्हणून तुझी काशी झाली 2 लाख मध्ये कमी झाली. 2 लाख मध्ये का कमी झाली मी विचारलं. अख्खं वाराणसी गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात गेलाय. लहान सहान दुकानं, त्या नदीतल्या होड्यांचा व्यापार, लहान लहान हॉटेल्स, ट्रॅव्हलिंग, लहान सहान ठेके, हे सगळं वाराणसीच्या स्थानिक लोकांना कामं मिळत नाहीत. गुजरातवरून माणसं आणली जातात आणि त्यांना तिथे कामं दिली जातात. काशीच्या कॉरिडॉरसाठी शेकडो मंदिरं पाडण्यात आली, शेकडो मंदिरं पाडण्यात आली. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, अनेक मंदिरं बुलडोझर लावून पाडण्यात आली. अनेक मूर्त्या आहे हिंदुत्ववादी. एकाही वाराणसीच्या कॉन्ट्रॅक्टरनं त्या मंदिराचा ढिगारा उचलण्यासाठी जबाबदारी घेतली नाही. हे देवाचा ढिगारा आम्ही कसा उचलणार? तेव्हा गुजरातमधून ट्रकवाले बोलवण्यात आले आणि हे सगळ्या मूर्त्या तुटलेल्या या तिथून घेऊन जाण्यात आला. हे असे हिंदुत्ववादी, हे बेगडे हिंदुत्ववादी, हे ढोंगी हिंदुत्ववादी आम्हाला हिंदुत्व शिकवतात. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची मशाल जी पेटवली ती आजपर्यंत जिवंत आहे. बाळासाहेब ठाकरे नसते तर भारतीय जनता पक्ष सुद्धा जिवंत राहिला नसता. हे लक्षात घ्या तुम्ही. बाळासाहेब ठाकरे नसते तर राम मंदिर निर्माण झालं नसतं. बाळासाहेब ठाकरे नसते तर या देशाच्या हिंदू अस्मितेला सुद्धा आज जे 4 चांद लागलेले आहेत ते लागले नसते. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. हे हिंदुत्ववादी गोमांस कापणाऱ्या बीफ कंपन्याकडून देणग्या घेतात. त्यांची यादी बघा. हजारो कोटी रुपयाचा निधी यांना राजकारणात आणि निवडणुकीत मिळतो. त्यात किमान 25 कंपन्या अशा आहेत ज्या गोमांस एक्सपोर्ट करतात. एका बाजूला तुम्ही गाय हमारी माता आणि दुसऱ्या बाजूला म्हणतायत घेतात पैसे गायी कापणाऱ्याकडून. या ढोंगांवरती विश्वास ठेवू नका. मी आपल्याला इतकं सांगायला आलेलो आहे की हा जो उत्साह आपण दाखवत आहे, ही एकजूट, हा उत्साह कायम ठेवा. उन्मेष दादा आल्यावर इथे इन्कमिंग मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. जेव्हा इन्कमिंग सुरू होते याचा अर्थ वारं बदलत आहे. लक्षात घ्या. कोणी बुडत्या जहाजामध्ये चढत नाहीत. हे लक्षात घेतलं तर हे सगळे मोठ्या प्रमाणात आपण आलात. मी आपल्या सगळ्यांचे शिवसेना परिवारामध्ये स्वागत करतो आणि मी आपल्याला इतकं सांगू इच्छितो, शिवसेना ही सूर्याच्या किरणासारखी आहे. जसं सूर्य उगवल्यावर भेदभाव करत नाही, तो सगळ्यांना प्रकाश देतो. तो घरातून त्याचे प्रकाश जातो, खिडकीतून प्रकाश जातो, दरवाजा बंद असला तरी प्रकाश जातो. शिवसेनेचा विचार हा असाच आहे. तो सगळ्यांसाठी आहे, सर्व जाती धर्मांसाठी आहे. आपण सगळ्यांनी शिवसेनेला स्वीकारा, शिवसेनेला आपलं म्हणा. ही शिवसेना तुमची आहे, तुमचीच राहील आणि तुमच्या पाठीशी ठामपणे भक्कमपणे उभी राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.